नमस्कार मित्रांनो. आजचा सूर्योदय तुमच्या आयुष्याला एक नवीन दिशा देणार आहे. कारण आज आहे ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हा योग मंगळवारी आला आहे. जेव्हा अमावस्या मंगळवारी येते तेव्हा ब्रह्मांडामध्ये शौर्य, शक्ती आणि चमत्कारी बदलांची ऊर्जा सक्रिय होते. जर तुम्ही सतत पैशाच्या मागे धावत आहात, एवढे कष्ट करूनही तुमच्याकडे पैसा टिकत नाहीये, डोक्यावर कर्जाचा डोंगर झाला आहे, तो डोंगर कसा काढायचा तुम्हाला विचार पडला आहे, किंवा नशिबाची साथच मिळत नाहीये, आज रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या स्वयंपाकघरातील फक्त एक चमचा साखर, ऐकलत का, फक्त एकच चमचा साखर तुमच्या आयुष्यातील सर्व संकटाचा नाश करू शकते. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आहात. आजचा हा छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी लाईफ चेंजिंग ठरू शकतो. आज मी तुम्हाला ज्येष्ठ अमावस्येच्या तो गुप्त साखरेचा महाउपाय सांगणार आहे, जो मोठ्या गुंतागुंतीच्या अडचणीसुद्धा सेकंदात दूर करतो. व्हिडिओ एक सेकंदही स्किप करू नका, कारण अर्धवट ज्ञान नेहमी घातक ठरतं. चला तर थेट उपायाकडे वळूया. मित्रांनो, सर्वात आधी हे समजून घ्या की आजचा मंगळवार इतका शक्तिशाली का आहे. ज्येष्ठ महिना हा सूर्यदेवाच्या तीव्र ऊर्जेचा महिना मानला जातो आणि मंगळवार हा संकटमोचन हनुमानजींचा आणि भूमिपुत्र मंगळ ग्रहाचा दिवस आहे. जर तुमच्या पत्रिकेत मंगळ दोष असेल किंवा पितृदोषामुळे घरात रोज भांडणे होत असतील, घरात नेहमी चिडचिड होत असेल, तर आजची अमावस्या ही वरदान आहे. हा संयोग पुढील समस्या मुळापासून उपटून टाकतो. म्हणजेच तुम्हाला कर्जाचा त्रास असेल, कितीही प्रयत्न केले तरी कर्ज फिटत नसेल, किंवा कामात अडथळे येणे, प्रत्येक काम तुम्ही शेवटच्या टप्प्यात येऊन बिघडत असेल, एवढं कष्ट करूनही ते जर काम बिघडत असेल, तर घरात नकारात्मकता चालू असेल, विनाकारण भीती वाटणे, नैराश्य येणे किंवा मुलांच्या अभ्यासात लक्ष न लागणे, घरात कोणाला तरी सतत आजारी पडणे, सतत किरकिर होणे, तर मित्रांनो, मी तुम्हाला ह्याच्यावर उपाय सांगणार आहे. आता तुम्ही म्हणाल की मंगळवारी साखरेचा काय संबंध? तर ज्योतिषशास्त्र, साखर ही गोड असते आणि मंगळ ग्रहाला गोड वस्तू अत्यंत प्रिय आहेत. जेव्हा आपण साखरेचा वापर लाल वस्तूसोबत करतो, तेव्हा मंगळ ग्रहाची उग्रता शांत होते आणि तो शुभ फळे द्यायला लागतो. मंगळ जेव्हा शुभ होतो तेव्हा माणसाला अफाट संपत्ती, जमीन जुमला आणि समाजात मान-सन्मान मिळतो. तसेच अमावस्येच्या तिथीला साखरेचे दान किंवा उपाय केल्याने आपले पितृदेव तृप्त होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात की तुझ्या घरात कधीही अन्नाची आणि धनाची कमतरता पडणार नाही, अशी ते आपल्यासाठी प्रार्थना करतात. तर मी तुम्हाला आता सांगणार आहे साखरेचा एक महाउपाय. मंडळी, आता डोळे आणि कान उघडे ठेवून ही मुख्य कृती समजून घ्या. हा उपाय तुम्ही संध्याकाळी, म्हणजेच आजच्या संध्याकाळी 6:30 ते 9च्या दरम्यान करायचा आहे. प्रदोष काळात करायचा आहे. कोणत्याही अनवेळेत करायचा नाहीये. 6:30 ते रात्रीच्या 9च्या दरम्यान हा उपाय करायचा आहे. तर तुम्हाला एक छोटा पांढरा कागद घ्यायचा आहे. त्यावर लाल रंगाच्या स्केच पेनने किंवा कुंकवाने तुमची अडचण लिहा. ती अडचण पैशाची असो, घरातली असो, संसारातली असो, कोणती असो. म्हणलं तर माझे सर्व कर्ज लवकरात लवकर फिटू दे किंवा माझ्या घरात सुख शांती येऊ दे, असं तुम्ही लिहा. त्या कागदावर बरोबर 3 चमचे साखर ठेवा. 3 हा आकडा आजच्या उपायासाठी खूप महत्त्वाचा आहे. पुडी तयार करणे आणि हनुमान चालीसा. त्या कागदाची चौकोनी पुडी म्हणजेच पॅकेट बनवा. ही पुडी तुमच्या उजव्या हातात धरा आणि डोळे बंद करून 3 वेळा हनुमान चालीसा वाचा किंवा ओम हनुमंते नमः या मंत्राचा जप करा. मनात असा विचार आणा की तुमची सर्व संकटे या पुडीत बंद होत आहेत आणि ते संकट तुमचे निघून जाणार आहेत. आता या पुढीचे 2 मार्ग आहेत. पहिला मार्ग उत्तम मार्ग. रात्री घराबाहेर पडा आणि कोणत्याही झाडाच्या मुळाशी, विशेषतः पिंपळ किंवा वडाचे झाड, या झाडाच्या जिथे मुंग्याचे वारूळ असेल तिथे ही साखर ठेवून द्या. अमावस्येला मुंग्याच्या साखर खाऊ घालणे म्हणजेच करोडोच्या पुण्याला साठा करणे होय. यामुळे पितृदोष आणि मंगळ दोष एका रात्रीत शांत होतात.
दुसरा मार्ग म्हणलं तर घरातील मार्ग. जर रात्री बाहेर जाणे शक्य नसेल तर घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर एका सुरक्षित कोपऱ्यात ती पुडी ठेवा, जेणेकरून दुसऱ्या दिवशी सकाळी ती पुडी नेऊन एखाद्या झाडाच्या कुंडीत किंवा मातीत टाकून देता येईल. आणि तुम्ही ह्या 5 चुका तर अजिबात करायच्या नाहीत. मित्रांनो, उपाय जितका शक्तिशाली आहे तितकेच त्याचे नियम कडक आहेत. उद्या मंगळवार आणि अमावस्या एकत्र असल्याने खालील गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. तर ती गोष्टी कोणत्या तुम्ही लक्ष देऊन ऐका. घरात पूर्ण शांतता ठेवा. कोणावरही रागवू नका. मंगळ रागाचा कारक आहे, म्हणून तुम्ही शांत राहणे गरजेचे आहे. उद्याच्या दिवशी कोणालाही उधार पैशाची देवाणघेवाण अजिबात करू नका. जेवणामध्ये तामसी अन्न म्हणजेच कांदा, लसूण, मांस, मद्यपान पूर्णपणे टाळा. दारात आलेल्या व्यक्तीला किंवा मुक्या प्राण्याला, विशेषतः कुत्र्याला किंवा माकडाला काहीतरी गोड खायला नक्की द्या. तर माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, परिस्थिती कितीही कठीण असू दे, नशिबाचे कुलूप कितीही गंजलेले असू दे, आजची ही मंगळवारी ज्येष्ठ अमावस्या तुमच्या आयुष्यात नवा प्रकाश घेऊन येणार आहे. स्वतःवर आणि बजरंगबलीवर पूर्ण विश्वास ठेवून हा साखरेचा उपाय नक्की करा. संकटमोचन तुमचे सर्व संकट नक्कीच हरण करतील. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की जय बजरंगबली किंवा जय श्रीराम आणि श्री स्वामी समर्थ सुद्धा लिहायला विसरू नका. तुमची एक कमेंट मला अशीच नवनवीन माहिती आणण्यासाठी ऊर्जा देते. व्हिडिओला आत्ताच लाईक करा, तुमच्या ग्रुपवर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन तर नक्कीच दाबा. भेटूया अशाच एका चमत्कारी माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा. जय बजरंगबली.